पनोती आहे, ती पनोती कोण आहे हे मला आपल्या लक्षात आलंय. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. आपल्या देशाचे पंतप्रधान हे म्हातारे आहे. आपल्या देशाचा पंतप्रधान जो आहे ते आहे. तर आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो आहे तो सोडणार आहे. काय सोडून घेतो तर ते वेगवेगळे सगळ्या सोडून घेऊन ते पुढे जातो. त्यामुळे शेवटी एवढंच आपल्याला महत्वाचं सांगतो की पंढरपूरला रोहितदादा उपोषणाला बसल्यानंतर आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलनं होत असताना हे सांगितलं गेलं ते हे करणार नाही. लबाडाचं अवतन ठेवल्याशिवाय खरं नाही. त्यामुळे आपल्याला सर्वांना पाऊस येऊ काय हो आपल्याला संपूर्ण कर्जमाफीच्या अनुषंगानं अरे सुनो ना बारिश आली तर आंदोलन करायचं. विधानसभा बंद पडलेली आहे. पैशाचे निर्णय संसदेमध्ये विधानसभेत होणार नाही. तुम्हाला मला आपल्याला आता निर्णय रस्त्यावर करावा लागणार आहे. त्यामुळे आज जर आपण थांबलो, आज जर आपण चुकलो तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे आंदोलनानंतर सुरू असताना जो धन्यवाद आहे हा धन्यवाद आपल्याला न्याय आणि हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही. ही एकंदरीत असणारी आपली भूमिका आणि आसमानी संकट आपल्यावर आहे, दुष्काळ पडत आहे, सुलतानी संकट आपल्यावर आहे. कारण घोटाळा सोनाडा या प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे आणि खाकाड्या आणि आपल्या बलिदानासाठी आपल्याला तयार राहायला पाहिजे. सरफरोशी की तमन्ना हमारे भूमिका घेऊन आपण लढत राहू. एवढंच सांगतो हे नरेंद्र मोदींना कलिंगर म्हटलं होतं. विटा चोरायला लागले, सोन्याच्या विटा चोरल्या, दानपेटीतले पैसे चोरले, ते आलेल्या ज्या वर्गण्या होत्या देणग्या होत्या त्या चोरल्या. आता रामाचे पैसे यांना पुरून राहिले तिथपर्यंत त्यांच्या गेलेले हात आहे. या हाताचा संबंध कुठे पाहिजे आहे. कलिंगर एवढा थांबत नाही तर नरेंद्र हा अंतिम फाईलमधला फिलंदर आहे आणि असा चारित्र्यहीन माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान असल्यामुळे तुम्हाला आम्हाला आपल्याला संस्कृती दाखवण्याचं महाराष्ट्र दाखवण्याचं काम करावं लागणार आहे. नरेंद्र फिलंदर छत्री नाही सगळ्यांना शपथ या निमित्ताने इकडे सर इकडे देतो आणि थांबतो. सर का पटकन सर आपल्या सर्वांना एवढासा पाऊस थोडा वाढला तरी मला असं वाटतं की हा लढा आपल्याला लढायचा आहे. काका सर का बाजूला 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 पटकन बाजूला काका पटकन बाजूला. बघा ना किती पाणी झालं. हा इथला रस्ता आणि हा चौक आपण नक्कीच तुम्ही सांगता म्हणून आपण तिथं आडूया 15 मिनिटं. हे सर्व नेते आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील. छत्री नीट घ्या थोडी त्याला म्हणा नीट घ्या म्हणा पाणी सांगते सगळं इकडे.
पौर्णिमेचा एक महत्वाचा क्षण आहे. पाऊस पडलेला आहे, पेरण्यांचे दिवस आहे. परंतु आज आपण आपल्या बळीराजाचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. मला म्हणायचं, ओले तसा चाले त्याची वंदावी पावले, ओले तसा चाले त्याची वंदावी पावले. आज या पद्धतीनं त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुमची बैठक घेऊ, तुमच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही अटी शर्ती चुकीच्या आलेल्या आहेत, अन्यायकारक झालेल्या आहेत, त्यामध्ये आम्ही न्याय देऊ. या पद्धतीची आपल्याला दिलेलं वचन त्यांनी पाळलं नाही. त्यासाठी पुन्हा हा लढा आपल्याला उभा करावा लागत. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 19 साली बाबा हात काढा पाणी पडत आहे. हात काढा तुमच्यावर पण आहे. चालणार ओढू नका, हात सोडा. जी कर्जमाफी आहे, त्या कर्जमाफीच्या लोकांना आता या नव्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या योजनेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने सहभागी होता येणार. त्याचं कारण असं आहे की आज मोठ्या पद्धतीने हे सगळे लोक थकबाकीत आहेत आणि त्यामुळे त्यांची 100% पुन्हा 2027 जून पर्यंत जोपर्यंत ते 100% कर्ज भरत नाहीत आणि बेबाक होत नाही, चालू असलेला होत नाही, तोपर्यंत त्यांना 50,000चं सानुग्रह अनुदान मिळणार. या सगळ्या गोष्टी अन्यायकारक आहेत. मी आज बऱ्याच गावांमध्ये दौरा केला, त्यानंतर एकच कळतंय की जवळजवळ 70% 80% शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळत नाही आणि त्यामुळं या योजना किंवा ही जी कर्जमाफी आहे ही खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांना लाभदायक असणार नाही. आणि ही आजच्या काळाची गरज आहे. रोड ब्लॉक करून आपल्या सगळ्यांनी ठीक आहे. आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन आज या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या माननीय सुप्रियाताई, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ, आमचे सहकारी राजेशजी टोपे, बाकी आमचे सर्व सहकारी त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माननीय रोहितजी पवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमच्या शेतकरी बांधवांना आज आपला महाराष्ट्रातला शेतकरी
शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि या मागणीसाठी प्रामुख्याने इतक्या मोठ्या प्रमाणात या संभाजीनगरच्या जिल्ह्यातील विभागातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला अतिशय दुःख आहे की मतदारसंघामध्ये पंढरपूरला सुद्धा या मागणीसाठी आंदोलन झालं. तिथे रोहितसिंग पवार, ज्योतिरादित्य शिंदे, हर्षवर्धन जयस्वाल ही सर्व मंडळी तिथे उपस्थित होती. आणि त्या आंदोलनामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून आश्वासन देण्यात आलं होतं की 22 तारखेला आपण चर्चा करू आणि 22 तारखेला चर्चा करून त्या बाबतीत निर्णय घेऊ. अशा पद्धतीने आंदोलन दडपण झालं. 22 तारखेला कोणती मीटिंग झाली नाही, कोणती सरकारने पुढे पावलं उचलली नाही. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की शेतकरी लोकांच्या, शेतकरी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या जो अतिशय महत्वाचा प्रश्न कर्जमाफीचा त्याच्या बाबतीत सरकार लक्ष घालायला तयार नाही. माननीय शरद पवार साहेबांनी केंद्रामध्ये आपले पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांनी शरद पवार साहेबांनी जी कर्जमाफी दिली होती ती सरसकट कर्जमाफी दिली होती. त्याच प्रकारची सरसकट कर्जमाफी यावेळेस सरकारने दिली पाहिजे याच्यासाठी आंदोलन आहे. आणि हे आंदोलन आता पुढील काळामध्ये प्रत्येक विभागात काँग्रेस, राष्ट्रवादी बाकी सर्व मित्र पक्ष त्यांच्या माध्यमातून होईल. त्याला चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिल्याशिवाय या सरकारला चांगल्या पद्धतीने या आंदोलनाचा संदेश दिल्याशिवाय हे कर्जमाफी करणार नाही. हे आपण सर्वांनी गोष्ट लक्षात ठेवावी. या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि माझी धन्यवाद. इथं शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इथं आलेले आहेत. इतर सर्व नेते सहभाग घेणार होते. उद्धव ठाकरे साहेबांची त्यांचा दौरा चालू असल्यामुळे आणि शिर्डीला त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे सगळेच त्यांच्याबरोबर आहेत. मी विनंती करतो जिल्हाध्यक्ष शिवसेना यांना मार्गदर्शन पुढे गेले. युवा नेते रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यासाठी हे आंदोलन आपण शेतकऱ्यांनी कुठेही शांत राहता कामा नये. हे तुमच्या आमच्यासाठी आहे. कारण की हा लढा शांत राहणं शक्य नाही. कारण की ह्या लढ्याला पुढे कसं न्यायचं आपण सर्व शेतकरी असेल आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असेल यांनी सर्वांनी ह्या लढ्याला पुढे कसं नेता येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. कारण की रोहित दादा हे तुमच्या आमच्यासाठी लढतात. कारण की मागे पण पंढरपूरमध्ये त्यांनी जे आमरण उपोषण केलेलं आहे, उपोषण करण्याकरता जीवाची किती छळणा होती हे आपल्याला ठाऊक आहे. हे करते फक्त आपल्यासाठी. कारण की रोहित दादा सारखं नेतृत्व आपल्या सर्वांना लाभलं. या महाविकास आघाडीच्या वतीने मी सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो. महाविकास आघाडीच्या वतीने या शेतकऱ्याविरोधी सरकारला जाग आणण्यासाठी एक आक्रोश मोर्चा या ठिकाणी सहभागी झालेल्या शेतकऱ्याला सरकार जबाबदार आहे. त्यामुळे माझी तर मागणी एक आहे की जे आत्महत्या करणारे शेतकरी हे सरकारवर गुन्हा दाखल केला पाहिजे, एफआयआर केली पाहिजे. आत्महत्या करण्याला जबाबदार कोण असेल. त्यामुळे आता शेतकरी रस्त्यावर उतरले पाहिजे. तिथे एक चिंगी आहे त्याचा ओला पेटल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी सांगतो रामकृष्ण.
म्हणून हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे. व्यासपीठावरील सर्व पक्षाचे नेते आणि लढाऊ असलेले सर्व शेतकरी पवारांनी त्यांचे सहकारी आंदोलनाला बसले. संकट मोचन गिरीश महाजन आले. 22 तारखेपर्यंत बैठक लावतो म्हणून आश्वासन दिला. 22 तारीख संपली पण सरकारने ते आश्वासन पाळलं नाही. म्हणून संभाजीनगर मध्ये हे आंदोलन होत आहे. मी एवढंच सांगू इच्छितो, राज्याचा अध्यक्ष म्हणून मी आहे, हर्षवर्धन सपकाळ म्हणून आम्ही आहोत. खासदार खरेदी करायला कोट्यवधी रुपये आहे. 50 कोटी 100 कोटी देत आहेत आणि खासदार खरेदी करतायत. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरसकट त्यांच्याकडे पैसे नाहीत. काल एक बातमी आली, मध्य प्रदेशमध्ये असलेले एक राज्यमंत्री, कृषी राज्यमंत्री दिल्लीचे, शेतकऱ्यांसाठी योजना आणतायत आणि त्या योजनेमधले लाभार्थी म्हणून पहिले मंत्रीच होत आहेत. 95 लाख रुपयातील अनुदान लाटण्याचा प्रयत्न सरकारमधले मंत्रीच करत असेल तर राज्यातले मंत्री काय करतात याचा विचार तुम्ही करावा. आम्ही त्याचा निषेध करतोय. आज आपण सर्वांनी बघितलं असेल, तुम्हीच सांगितलं 22 तारखेला बैठक घेतोय. 22 तारखेला बैठक घेतल्यानंतर तुम्ही ते तत्व पाळलं नाही आणि मग या मनामध्ये तुमच्या वेगळे विचार आहे. मगाची ताई म्हणाल्याप्रमाणे लाडक्या बहिणीच्या योजनेमधल्या लाभार्थी कमी केले तरी योजना जाहीर केली आणि श्रेय घेतलं, मतं घेतली. आज परत एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करून त्यातले लाभार्थी कमी करायचे आणि श्रेय घ्यायचं पाप हे युती सरकार करताय. मी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या सर्व नेत्यांना सांगू इच्छितो, आपल्याला वाटलं असेल आता आंदोलन थांबलंय. घराघरामध्ये शेतकऱ्यांच्या नाराजगी आहे. घराघरामध्ये शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजगी आहे. अरे कर्जमाफी एका बाजूला देत आहे, दुसऱ्या बाजूला स्मार्ट मीटर आणताय. लोकांचा त्याला सुद्धा विरोध आहे आणि या सर्व विरोधाला महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व एकत्र जातो आहोत. आज तिथे खासदार फोडले गेले, तिथे लोकांमधली तीव्र भावना आपण त्या ठिकाणी पाहतोय. उद्धवजी ठाकरे जात आहेत तिथं तीव्र भावना निघते आहे. आपण आंदोलन करतोय तिथं तीव्र भावना होते. पण सरकारला माहिती आहे पैसे दिले नाही तरी चालतील, मतानी नेते फोडायचे आणि सत्ता घ्यायची आहे. आता सत्ता उलटून टाकायचं अलगार या संभाजीनगरच्या भूमीमधून आपण आज करूया आणि दाखवून देऊ शेतकऱ्यांची ताकद काय. शेतकऱ्यांच्या ताकदीच्या पुढे सरकार नमलं पाहिजे. ही सुरुवात आहे. मी हर्षवर्धन पाटलांना सप्पाळांना बोललेलो आहे. सुप्रियाताई आमची सर्वांची चर्चा झालेली आहे. उद्या 30 तारखेला आम्ही भेटतोय. या 30 तारखेला भेटत असताना जर सरकारने आजच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, अधिवेशन चालू आहे. अरे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सत्तारूढ पक्षाचे सरकारमधले आमदार चर्चा घालतायत की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आणि शेतकऱ्यांचा श्रेयवाद घेत आहेत. पण दुसऱ्या बाजूला बैठकीला एकही सदस्य उपस्थित नाही. ही सरकारची परिस्थिती आहे. मंत्री सुद्धा उपस्थित नाही. ही सरकारची परिस्थिती आहे. आम्ही ठरवतो उद्या अधिवेशनामध्ये वेळ पडली तर मुंबईला सुद्धा शेतकरी धडकतील अशा प्रकार निर्णय घेऊन हा बळीराजा सरकार बसू पण शकतो आणि हा बळीराजा सरकार उलटू पण शकतो. हा निर्णय आज या इथे सभेमध्ये आपण घेऊ
आजच्या या आंदोलनाची सरकारने दखल घेऊन ताबडतोब बैठक लावावी आणि बैठक जर लावली नाही तर मंत्रालय हलवण्याची तयारी शेतकऱ्यांनी नांगरा सकट घेऊन यावी एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो, आवाहन करतो. शेतकरी एकजुटीचा हम सब जो हमसे टकराएगा त्यानंतर सुप्रियाताई बोलतो. सर्व आमच्या या श्रद्धास्थानाला भ्रष्टाचाराने बरबटण्याचं पाप कोणी केलं असेल तर आत्ताच्या सरकारने केलंय आणि याचा जाहीर निषेध आम्ही करतो. ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ज्या आमच्या नेत्यांवर खोट्या ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या तिकडे गेल्यावर वॉशिंग मशीन इथे राहिलं तर केस, तसंच आमच्या श्रद्धेचे स्थान अयोध्या ते उज्जैन ज्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केला त्या मंत्र्यांनी ज्यांनी केलं त्यांना ईडी सीबीआय करून त्यांना कायमस्वरूपी जेलमध्ये ठेवण्याची धाडस या भारतीय जनता पक्ष आणि प्रधानमंत्र्यांना दाखवलं पाहिजे. ही आमची आजची मागणी. पार्लमेंट सुरू होत आहे, शेतकऱ्यांसाठी तर आम्ही मागणी करणारच आहोत, पण अयोध्येचे उज्जैन मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात जास्त जमिनी अयोध्याचे उज्जैन घेतले आहेत तर मध्य प्रदेशच्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहेत असं वर्तमानपत्रांनी राजीनामा हा झालाच पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका. शशिकांत शिंदेजी म्हणाले की आज संजय राऊत साहेबांशी बोलले, हर्षवर्धन भाऊ तर नेहमीच आमचं रोजच बोलणं होत असतं की जर आजच्या दिवसात माननीय जयंत पाटीलजी हे विधानसभेमध्ये आपली मतं मांडणार आहेत, आपल्या बाजूने आपल्या या सगळ्या आंदोलनाची नोंद त्यांनी घेतलेली आहे. जर माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने आपल्याला न्याय दिला नाही तर तुमच्या सगळ्यांचा होकार असेल तर हा धडक मोर्चा पूर्णपणे विधानसभेमध्ये आपण जाणार. काय करायला लागेल तेवढं करू, कोर्टाची केस करा, आम्हाला अटक करा, आम्ही कोणाला घाबरत नाही. त्याच्यामुळे हा मोठा संघर्ष आहे, ही लढण्याची वेळ आहे आणि आपण लढलंच पाहिजे. कारण का जो शेतकरी जो महिलांचे पैसे लाडकी बहीण योजनेत बंद करण्याचं पाप या सरकारने केलं आणि काय सांगतात केवायसी होत नाही. मला आठवतं युपीएचं सरकार असतं ना, माननीय मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना तुम्हाला सगळ्यांना आधार कार्ड मिळाले की नाही? घर वाडी वस्तीवर जाऊन तुम्हाला आधार कार्ड मिळाले, तुमची कामं सोपी झाली. कोणी केलं हे काम? हे काम
फक्त आणि फक्त मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले. आणि आज तुम्ही मला सांगता की 80 लाख ते 1 कोटी महिलांना तुम्ही केवायसी देऊ शकत नाही. अहो आम्हाला द्या, आम्ही केवायसी करतो. आम्हाला द्या जबाबदारी. सरकारला होत नसेल तर आम्ही महिलांना नेतो. जनधन योजना प्रत्येकाला अकाउंट काढलं की नाही महिलांनी अकाउंट. मग तेव्हा जेव्हा अकाउंट काढलं तेव्हा केवायसी लागलं नाही, लागलं ना. आधार कार्ड झालं, केवायसी झालं. पैसे द्यायची वेळ आहे, इलेक्शन संपलं, त्यांचे पैसे संपले. आणि ज्या आपण संभाजीनगर मध्ये उभे आहोत, या संभाजीनगर मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र 2% निधी पण आला नाही MIDC मध्ये. ना पाण्याचा प्रश्न सुटलाय. 7 दिवसातून एका छत्रपती संभाजीनगर मध्ये पाणी येतं. विचार करा, पेपर फुटी. मला परवा मी एक जोक पाहिला. एक महिला इंस्टाग्रामवर, आपला सोशल मीडियावर, एक महिला म्हणते की मला 6 महिने दे रे बाबा, पिशवी देतो. तो म्हणतो, "पुत्तर महिना घरी जायचं." तो माणूस म्हणतो, "आजी आहे, खासदार आमदार नाही आहेत फुटायला." आता विचार करा काय दिवस आले. या फौजियाताईंना विचारा किती निष्ठेने पवार साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली ती. संदीप दादा म्हणताय ते बरोबर आहे. आमची एकच मागणी आहे, आदरणीय पवार साहेब, मनमोहन सिंग साहेबांनी केलेली सरसकट कर्जमाफी जोपर्यंत होत नाही, थोडा पुढे बोला 2 शब्द. पुढचा मोर्चा मुंबईत धडकायचा आहे. पूर्ण विधान भवनला घेराव टाकू, पण जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. आज रोहित दादांच्या प्रयत्नातून काँग्रेस आणि शिवसेनेने जी मोठी साथ दिली, त्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. आणि आपण सगळ्यांनी भैयाला बोलू दे, भैयाला बोलू दे.
Thank you.
किती त्रास आला तरी आम्हाला अन्न मिळतं म्हणून प्रयत्न करतो. या अन्नदात्यासाठी आम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देण्यात राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, पण या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या महाराष्ट्राचे तमाम जनता आपल्या बरोबर आहे हे या ठिकाणी मदत करायला. त्यामुळे शेतकरी आहे चुकीचा, शेतकरी आहे चुकीचा, शेतकरी आहे चुकीचा. आम्हाला कर्जमाफी पाहिजे का कर्जमाफी पाहिजे? काय पाहिजे? कर्जमाफी सरसकट झालीच, कर्जमाफी सरसकट, कर्जमाफी सरसकट. पुन्हा पीक विमा योजना आली, त्यामुळे तुम्ही इथून हलू नये असं या ठिकाणी विनंती करतो. त्याच्याचबरोबर इथं दिव्यांग नागरिक त्यांच्या शेतीचं काही घेणं देणं नाही, पण सर्व दिव्यांग नागरिक हे शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी इथं आले. त्यामुळे यांचे मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यामुळे एक सूट आपल्या सर्वांना तिथं कायम ठेवायची आणि काही झालं तरी इथून हलायचं नाही एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अन्नदाता. मला सांगा, पंढरपूरला तुम्ही गेल्यानंतर खोटं कधी बोलता का? मग पंढरपूरला आपण सांगतो
नंबर बोलले तिथं संकट मोर्चा काय नाव त्यांचं काय नाव महाजन साहेब तिथे आले मुख्यमंत्री साहेबांशी फोनवर बोलले आणि आपल्याला काय शब्द दिला त्या पंढरपूरच्या पावनभूमीतून काही झालं तरी आम्ही तुमच्या बरोबर चर्चा करू. आम्ही म्हणलं ठीक आहे राजकारण आम्ही होकार दिला यंदा पंढरपूरचं पावन सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतो आणि शेतकऱ्याचं आणि मजुराचं सुद्धा पोहोचतो. त्यामुळे या सरकारला त्याच्याचबरोबर 40 पोलिसांच्या गाड्या पाठवल्या हे आपल्याला सुरक्षा करतील. त्यामुळे जर हे सुरक्षा करणार असतील तर मला असं वाटतं की आपण बरोबर आंदोलन करायला हरकत नाही. काय वाटतं तुम्हाला? आम्ही इथं बसून राहणार सरकार काही झालं तरी तिथं आपण इथे मिळालंच पाहिजे. अधिवेशन आता मुंबईमध्ये त्यामुळे अधिवेशनामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या बाबतीचा निर्णय हा झालाच पाहिजे आणि जोपर्यंत तिथं होत नाही तोपर्यंत आपण इथून हे जिल्ह्याचं आंदोलन असलं तरी उद्या जाऊन तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्यासाठी स्वतःसाठी शेतकऱ्यासाठी अन्नदात्यासाठी तुम्हाला तिथं सुद्धा आंदोलन हे करावंच लागेल आणि महत्व कर्जमाफी याचा विरोध हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला करावा लागेल आणि आपण अपेक्षा करूया तुमच्या काही वेळात या ठिकाणी आपल्याला
हे जे काम आहे दादा त्याच्याच बरोबर खरात भाऊ हे जे सगळे आपले मान्यवर पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याला विनंती करतो की आपण तिथं जाऊन तिथं असणाऱ्या नेत्यांबरोबर पाठिंबा देऊन त्यांच्याबरोबर तिथं थांबावं. कुठली गाडी जाणार नाही इथून, पोलिसाची नेता सुद्धा कुठे जाणार नाही याची दक्षता गाडी समोर राहून बसून तिथं तुम्ही घ्यावी. रोहित दादा तुम आगे बढ़ो. एक लक्षात ठेवा रोहित दादापर्यंत हात पोहोचतील अशा कुठल्या सरकारचे हात आजपर्यंत बुलंद झाले नाहीये. त्यामुळे तुमचा हात उंचावण्याचा हात आहे. बोला शेतकरी एकजुटीचा. आणि टाका तुमचे हात वर करून सगळ्यांना की हे रोहित दादाचे हात आहेत, हे मानव शेतकऱ्याचे हात आहेत. हे सगळ्यांना कळतं की नाही? तुम्हाला काय ऑफिससाठी आपण लढतोय. कोणी तिथं सहकार्य करताय तर सहकार्य करू आपण. कोणी शेतकरीचा आणि राजपत्र अटक करायला आलं नाहीये. मंत्रालयात फोन आलेला आहे, तो द्यायला ते धडकडे आलेले आहेत. हॅलो एक इथं सर्व जे सामान्य पोलीस अधिकारी कॉन्स्टेबल आहेत महिलांपासून सगळे ते सर्व शेतकऱ्याची मजुराची मुले आहेत. त्यांनी आतापर्यंत जी लोकांची सेवा केली याच्या अनेक वर्ष पुढे ते सेवा करणार आहेत. त्यामुळे एकदा जोरदार सगळ्या पोलीस लोकांसाठी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार इथं करावा. त्याच्याच बरोबर या बसमध्ये त्याच्या मागच्या बसमध्ये तिथे असणारे जे सर्वसामान्य मराठी जनता आहे, जे शेतकऱ्याला पाठिंबा देत आहेत, इथं असणारी जी जनता आहे आणि इथं अडकलेली जनता जी आज शांततेत फक्त शेतकऱ्याला न्याय मिळावा, मजुराला न्याय मिळावा यासाठी शांततेत गाडीत बसलीत. एकदा या सगळ्या लोकांना टाळ्या वाजून त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करावा. इथे असणाऱ्या शाळा यांना आपण सकाळी भेटलो, विनंती केली. शाळेच्या प्रमुखांनी सुद्धा सांगितलं काळजी नाही, शेतकऱ्यासाठी हा लढा असेल तर या लढ्यामध्ये आम्ही आहोत. त्या या शाळेच्या सगळ्या प्रमुखांसाठी सुद्धा टाळ्या वाजून सत्कार त्यांचा केला पाहिजे. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचाच आभार व्यक्त करतो. आणि जे जे शेतकरी जिथं जिथं त्यांना अडवलं गेलं आहे, येऊ शकले नाही, त्यांच्या लेवलला तिथं त्यांचं आंदोलन चाललंय, त्या शेतकऱ्यांचं सुद्धा इथं अभिनंदन करतो.